नमस्कार मित्र हो, आज आपण जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे. तर आपण जळगाव सुपेमध्ये येण्याचं कारण तुम्हाला इथं 3 बैल दिसतात. तर या बैलांचा काल कुमार केसरी नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त जे कुर्डूला मैदान होतं, त्या कुर्डूच्या मैदानात ह्या गाडीचा 2 नंबर झालेला आहे आणि आपण आपल्याबरोबर संपूर्ण ही टीम आहे. तर पहिल्यांदा आपण हे बैल कुठून आल्यात काय हे संपूर्ण जाणून घेऊया. नमस्ते दुरकरी. नमस्ते दुरकरी इकडे. सुरुवात केली तरी चालते. नमस्ते सर. नमस्ते. प्रथमतः मला काय करा, ही बैल कुठून आली ते ओळख करून द्या. आता हे बैल जालन्याचे आहेत. बर. तर हे आपल्यापाशी 1 वर्षापासून आपले त्यांचे संबंध आहेत. तर ही जी गाडी, ह्या गाडीने दुसऱ्याच्या मैदानाला 8 दिवसापूर्वी 1 नंबर केला होता. तर तिथं आपले समालोचक वाघमोडे होते आणि झेंडापंच पप्पू म्हणले. तर त्यांनी की हे आपले रुद्भाऊ आहेत, त्यांना तिथं ही विनंती केली की बाबा एका मैदानासाठी तुम्ही या म्हणून, की पैलवानांचं मैदान आहे, गावचं मैदान आहे, त्यासाठी या, तुमची सोय करायला लावतो, 2 दिवस राहायची सोय होईल, सगळं होईल, या. तर त्यांचं म्हणजे ह्या समालोचकांच्या झेंडापंचांच्या विनंतीला हे करून, कारण ते तिकडे त्या भागात येतात कंटिन्यू. हा या म्हणून एक नाव काय? बावऱ्या ना, बावऱ्या. हां. आणि ह्याचं नाव काय? मल्हार. मल्हार. त्याचे मालक कोण? हे रुद्भाऊ हिवाळे. रुदुभाऊ आहेत. हां. दुरकरी आपल्या भाषेत चालक. चालक. हा. रुदुभाऊ, आता मला सांगा, हा खोंड घरचा आहे का विकतचा घेतलेला आहे? विकत घेतलेला आहे. तर किती दिवस झाले तुमच्याकडे आता? काय 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये आपल्या पहिलंच मैदानाला त्यांनी 1 नंबर केला, लक्षानी मल्हारनी. म्हणजे ही जोडी? ह्या जोडीने. हा लक्ष तुमचाच आहे? लक्ष आमचे नातेवाईकच आहेत. बरं, म्हणजे तुमच्या घरचाच आहे म्हणा. हा. तर लक्षा आणि मल्हार. ह्याने तिकडे 1 नंबर केला. 1 नंबर केला. कुठलं मैदान होतं? मैदानाचं ठिकाण सांगा. सुसऱ्याचं मैदानामध्ये 1 नंबर केला. सुसरे. हा. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर हे इथंच आला. कालचं मैदानामध्ये म्हणजे डायरेक्ट मग कालचं मैदानच केलं आम्ही. बरं, कालच्या मैदानात 2 नंबर झाला. हा. वस्ताद डहाणे पैलवानांचा बावऱ्या आणि मल्हार त्या गाडीने 2 नंबर केला. हा. मग ते संपत नाना आणि पप्पूने नियोजन केलं, त्यांनी नियोजन केलं. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही तिथून इथपर्यंत आला, आज कुर्डूपर्यंत ह्या भागात आला पश्चिम महाराष्ट्रात, फक्त त्यांच्या सांगण्यावरून, तर त्यांच्या सांगण्यानुसार गुलाल झाला. हा, गुलाल झाला. आणि तुम्ही आज आता बघताय, मी साधारणतः 1.5 ते 2 वर्ष झालं ह्या भागात येतात. म्हणजे इकडच्या माणसांच्या शब्दावरती विश्वास ठेवण्यात येत आहे तुम्ही. हा. आणि ज्यावेळेस इकडे येत आहे त्यावेळेस निश्चित प्रत्येक वेळेस गुलाल घेऊन जात आहे. हा. म्हणजे इकडच्या माणसाच्या शब्दाला यश येत आहे आणि त्याच्या पाठीमागं तुमचं सगळ्यात महत्वाचं कष्ट आहे. हा, बरोबर आहे. ह्या क्षेत्रात किती दिवसापासून आहे तुम्ही? आम्ही या क्षेत्रामध्ये मी 35 वर्षापासून आहे. 35 वर्षापासून. हा. आता ह्या भागात कुठली कुठली बैल दिली तुम्ही? या भागामध्ये रायफल द्यायला, सनसला. बर. हा. अजून या भागात नाही, मग आम्ही तिकडं पुण्यामध्ये 4-5 बैल दिले. म्या छकडी घाटाला दिले, घाटात दिले, 4 बैलात दिले. होय का? हा. म्हणजे तुमचं घाटात बी बैल जातोय, 3 फेऱ्यात बी बैल जाते आणि सेकंदाला बी जाते. MP वाल्याला द्यायला 1. बर. हा. मुंबईला बिनजोडला गेलतो. म्हणजे हा छंद बिन व्यवसाय हे 2 पद्धत करतात. हा. बरं. आणि स्वतः चालक दुरकरी? हा. दुरकरीच म्हणतात ना हा. तुम्ही? हा, दुरकरी. तुम्ही स्वतःच? बरं. मग आता ह्या मल्हारमध्ये काय? मल्हारमध्ये तुम्ही काय बघून घेतला त्याला? त्यो सेकंड काट्याला गेलो मी. बर. तिथं गेलो तर त्यांनी 2 नंबर केला. तिथं 2 नंबर केला. मग काहीच म्हणणं असं आलं, बाबा आमच्या इकडं घडी राहती, तर त्या घडीमध्ये गॅप पडला, असं झालं म्हणून यानं गॅप द्यायला असं झालं. घडी म्हणजे सेकंदावर? हा, सेकंदावर. मग ते आमच्या डोक्यात बसलं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सोबतच मैदानाला गेलो. रायफल घेऊन आम्ही मैदानाला गेलो. तर
म्हणजे मल्हारनी आणि लक्ष्यानं 1 नंबर केला तिथं. बर तर मग दुसऱ्या दिवशी ते डोक्यात बसलं, व्यवहार केला मग मी. दुसऱ्या दिवशी त्याचा व्यवहार केला हा, आणि व्यवहार केला की आता 2 गुलाल झाले म्हणा. 2 गुलाल झाले. बर बर. आता त्याची मी किंमत विचारणार नाही, पण व्यवहार केला, हा तुमच्या घरी आला. हा तुमच्या घरी आला म्हणजे अगोदर बी तिकडे गुलाल आणि तुमच्या घरी बी आल्यावर हा कंटिन्यू गुलाल राहिला. हा. बरं बरं. थोडंसं आपण ह्या लक्षाकडे जाऊ. लक्षाचे मालक आहेत त्याचं. आहे की? कोण आहे आहे. बाई नाव सांग तुझं. सुनील बाबासाहेब मगरे. बरं. आता हा लक्ष आहे ते तुझा घरचा आहे का विकतचा आहे? विकत घेतलेला. विकत घेतलेला आहे. किती दिवसापासून आहे तुझ्याकडे? 12 महिने. 12 महिने म्हणजे लय छोटं पिल्लू घेतलं होतं. हा, छोटं पिल्लू घेतलं. बरं बरं बरं. मग आता दोन्ही खांदे पळते एक खांदी? दोन्ही खाली. दोन्ही खांदी आतून बाहेरून पब्लिक. पब्लिकनं पळते म्हणजे बाहेरून पळते. आणि मल्हार मल्हार पण दोन्ही खांदी. मल्हार उजव्या साईडने. मल्हार म्हणजे बाई आता मला हे लक्षात सांग, तू मल्हार बरोबर सोडून इतर ठिकाणी गुलाल झाला. हा, 2 जागेवरती झालं. 2 जाग्यावरती जातात. पण आता सगळ्यात गाडी जुटून म्हणजे एक गाडी मल्हारची न्यायची पळते का? हो. हां मल्हार मेक्याचं झाल्यापासून 4-5 गुलाल झाले. हां म्हणजे गाडी जुळून पळते. जुळून पडते. वासरा तळ कसा आहे? तर एकदम तळ जुळत आहे. आणि मल्हारला मल्हारला पण तो. म्हणजे गाडी खालूनच तळ आहे म्हणायचं. खालूनच गाडी होती. होय ना. हो. बरं. त्याचबरोबर हे तुझं नाव सांग रे बाय. सागर सागर सागर. म्हणजे आता काल तू गाडी चालवली ना? हा. गाडी कशी पळती खालून ते सांगा. मल्हार. गाडी बुडतूनच टाकून पळते गाडीला. बरं. हा. तर समोर मग गाडीला काही याचीच गरज पडत नाही आणायची. हा आता तिकडे तो कंटिन्यू गाडी चालवतो. ज्यावेळेस इकडे पश्चिम भागात आता मातीचं रान आहे आणि 3 फेऱ्याचं, तुमच्याकडे 3 फेऱ्याचं मैदान असतं. हा. पण इकडे काय होतं, गाड्या कंटिन्यू असतात. हो. तर काय कशी वाटली तुला इकडे गाडी चालवत असताना? इकडे गाडी चालताना काय भारी. भारीच आहे. हा. आता मल्हार पब्लिकला बी चालतो ना आतून बी चालतो? हो. हा. दोन्ही साईड पळतो. दुई साईड पण. आता इथं किती दिवस आहे? आता हे पुढचं एक 8-10 दिवस नियोजन आहे. 8-10 दिवस हा, तुमच्याकडे? गाडी हीच गाडी पाहणार आहे. गाडी काय फुटणार नाही. हीच गाडी पाहणार आहे एक 8-10 दिवस. मला थोडंसं मी पाठीमागे येतो. पहिल्यांदा मला आधी तुमची ओळख सांगा. मी पांडुरंग विलास खोमणे, राहणार जळगाव सुपे. आता आज तर तुमच्याकडे बैल नाही. हां. समजा नाही तरी तुमच्याकडे बैल कशी उतरते? आता हा नाद आहे ना, म्हणजे आमचा रक्तातलाच नाद आहे. म्हणजे बैल वासरू घेतलं होतं मी, म्हणजे आपल्याला छंद आहे म्हणून घेतलं होतं. आणि पहिले आपण बघाय कुठं पण म्हणजे नाद आहे. म्हणजे घरच्यांना सगळ्यांना वडिलांना पहिल्यापासून नाद आहे. बघाय आम्ही कुठं पण जातो. पण असा विषय झाला की आता ह्यांचा ना आपली भेट व्हायचं म्हणजे योगायोग. आता आपण काही जालन्याला गेलो नाही किंवा जालना बघितलेला बी नाही. बर. पण अशीच आमच्या मावस भावाचं बैल आहे, म्हणजे चांगला नामांकित बैल लक्षा म्हणून, लक्षा ग्रुप कारखिलचा आहे. कारखेल. हां. तर तिथं जालन्याची लोक आलती गेल्या वर्षी. तर तिथं एक गोडसे मामा म्हणून तिथं आलते. तर आमची फक्त अशी बोलता बोलता ओळख झाली आणि त्यांनी नंबर घेतला होता. मी नंबर, आम्ही वर्षभर फक्त फोनवर बोलायचो. फोनवर वर्षभर बोलत होतो. आणि ते मला म्हणायचे तुला एखादा बैल मी देतो चांगला बघून, असं तसं. नेमकं एक दिवशी आम्ही असंच कामावर होतो आणि कामावर असताना त्यांचा दुपारचा मला फोन आला. म्हणजे की आमची लोक मुळशीत आलेत आणि असं असं त्यांना बाबा फसवलं आहे, आता त्यांची राहायची सोय नाही, तर 2 दिवस राहायची सोय होईल का? मग आता मी होतो, आमचं बंधुराज होतं, एक दीपक, मग आम्ही 3 जण होतो कामावर. तर ते म्हणले बोलवा. मग आता म्हणलं इथं बांधायची सोय नाही, काय नाही. आम्ही येऊन नेट बांधली. तर ह्यांना म्हणलं या, म्हणलं येऊ द्या, म्हणलं आले तर काय अडचण नाही. मग आता ते 2 दिवस म्हणून आले. पण आता कसं आपला बी स्वभाव म्हणजे हे नाही की असं बाहेर येणाऱ्याला आपण काही हे करणार आहे का तेव्हा. एकमेकाचा स्वभाव पाहिला. हां. त्याच्यानंतर मग 1 महिना जवळजवळ हे ऋतुभाऊ चांगले 15 दिवस राहिले. परत बिशमाव हे गेल्यानंतर बिशमाव होते ते 15 दिवस राहिले. बर बर. हां. म्हणजे हे असं हे होऊन जुळून आलं. आणि मग तेव्हापासून आता कंटिन्यू येतात बैल. हा, तेव्हापासून मग आता हे ऋतुभाऊ महिन्यातून 2-3 वेळा तरी येतात. होय. हा, ह्या भागात असं म्हणजे फसवायचा ना विषयच नाही ना. आणि कोणी जरी बैल घ्यायचा तरी मला पुढं करतात अगोदर, म्हणजे इथले लोक बी किंवा तुम्ही पुढं आहे का तरच हे कराय. म्हणजे असं करून जवळजवळ आपल्या इथं आल्यापासून 5-6 बैल विकली यांची. असं नाही की आपण व्यापारी म्हणून नाही, पण माणसांना माहिती झाली किंवा जालन्याची बैल इथं टॉपचीच येतात.
म्हणून लोक विचारतात. आता ह्याचं काल तुम्हाला सांगतो मी त्या दिवशीच्या मैदानाला 1 नंबर केला, मी त्याच्याच ठेवलं होतं. ह्याचं त्याच्याच ठेवलं होतं. तर काल बी परत हे बघितलं लोकांनी इथले आपल्या बैल, तर मला म्हणजे त्यांच्या वैयक्तिक मला त्याची मागणी आली. 5.5 लाख रुपयाला बैल मागितला. म्हणले बघा देतात का. पण ते कसं झालं, आत्ताच बैल घेतलेला आहे, तो अजून पळाला बी नाही, काय नाही. अजून म्हणलं आपल्या इथं आला बी नाही, म्हणलं जळगावला तर आला बी नाही अजून. तोपर्यंत त्याची 5.5 लाख रुपयाला मागणी झाली काल. बैल पळाला की मागणी होतीच. हां, आणि बैल म्हणजे पळणाराच बैल आहे, ज्याला आता जे त्या क्षेत्रात आहे ते बघणाऱ्यांना लगेच समजून जातं ना की बाबा बैल कोणत्या ह्याने पळतोय. असं होतं. काय दाती कसा आहे बैला? 6 दात 4 दात 4 दात. हां. आता त्याचबरोबर आता मी बघितलं की ह्या बाहेरचा तुम्ही पहिल्यांदा केक कापून वाढदिवस केला. कोण आहे तो बाहेर? आता ते म्हणजे आमचा मामाचाच मुलगा म्हणायचं, म्हणजे दाजीच. पण आता असं आहे की आम्ही जिथं जाईल तिथं आम्ही दोघंच राहतो. आम्ही काही तिसरा माणूस नाही, किंवा हे जरी आले तरी आम्ही कंटिन्यू आम्ही एवढेच असतो बरोबर. कोणी आपल्याला काही जास्त लोकांची गरज नाही, किंवा काय आपल्याला काही कशाला जायचं आहे का दुसऱ्याला. जे हे जालन्याचे आले तर आम्ही दोघं तिघं ते ताते असतो, एवढेच लोक, म्हणजे मोजकेच लोक हे मुलं असतात. हे कार्तिक, हे दरू लागा आपली गावातली, एवढेच, बाकीचं कोण नसतं. आम्ही एवढेच मैदानात कंटिन्यू राहतो. असा विषय राहतो फक्त. आणि नियोजन त्याला पण फोन येतात ना नियोजनाचं, मग त्याच्या मित्र कंपनी असते ते करतो. इथलं नियोजन आम्ही दोघंच करतो. होय का? हां, आम्हालाच फोन येतात की बाबा हे द्या ते द्या, असं म्हणजे आमच्या दोघाकडेच येतो. बरं, आता बोलत बोलत तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा का? माझा नंबर आहे 7218 30 78 78. मित्रांनो, त्या भागात नियोजन करायचं असेल तर ह्या सेटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुदुभाऊ, आता मला सांगा, आता हा धरलेल्या बैलाचं नाव काय? रायफल. रायफल. हा तुमच्याकडे? हा. त्याचं काय किती गुलाल काय? त्याचे इथं हे पंधऱ्याला क्वार्टरला राहिला होता. बर. हा, आमच्याकडं सेकंड काट्याला चलतोय, पण 3 फेऱ्यामध्ये तिथं क्वार्टरला राहिला होता. होय. हा. बर, म्हणजे गुलाला आहे तो बी? हा. तो बी तुमच्याकडे? हा. रायफल नाव आहे त्याचं? रायफल. म्हणजे पहिला एक रायफल विकला म्हणून परत दुसरा हा, रायफल आहे? दुसरा रायफलच. बर, ते आता बोलत बोलत आपण बाकीचे विषय घेऊ, पण त्याचबरोबर परत एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 77 75 05 70 62. अजून एकदा सांगा. 77 75 05 70 62. बर, हा तुमचा मोबाईल नंबर? हा. आता मला सांगा, तुम्ही बैल सांभाळत म्हणजे चालकचं बी काम करता? हा. तिकडे करता आणि इकडे बी आल्यावर करता? हा. बरोबर आहे. त्याचबरोबर सगळ्या बैलांचं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, सगळ्या बैलांचं नियोजन बी तुम्ही करत आहात? हा. हा, म्हणजे हे नियोजन करायला गणेश कुटे हे आम्ही सोबत राहतो. आमच्या इकडं जर नियोजन करायचं मग मी त्याला फोन करतोय, कसं करायचं नियोजन काय, मग ते सांगत तुम्हाला अशाने असं करायचं आपलं नियोजन. आणि ज्यावेळेस इकडच्या बैलांचा रेफरन्स येतोय, तिकडे तुम्हाला फोन येतोय किंवा हे कोणाला, त्यावेळेस इकडच्या मालकांना विचारलं जातंय ना, तुम्ही विचारता ना? हा. बाबा अमक्याचा फोन आला असेल तर काय करायचं? मग मला फोन इकडचे आलेत, मग पांडुभाऊ खोमण्याला मी फोन करतोय, मला असं नियोजन आलंय, काय करायचं कसं, मग त्याला मी विचारून हे करतो समजा. विचारात घेता? हा, विचारात घेतो मी त्याला. आणि परत इथं आल्यानंतर बी कॉन्टॅक्ट झाला तर मग तुम्ही सगळी टीम चर्चा करता त्याच्यावर? हा. आता मला सांगा, तुम्ही धुरकरी आहे. हा. त्याचबरोबर अजून कोण कोण आहे धुरकरी तुमच्या टीम मध्ये? आमच्या नाव सांगा तुम्ही. सागर आई, गणेश कुटे. गणेश कुटे. हा. ही दोघं आहेत? हा. म्हणजे तुम्ही 3 आता धुरकरी आहे? हा, 3 धुरकरीत आम्ही. बरं, आता त्याचबरोबर मला सांगा, आता तुम्ही बैलाचं नियोजन करत असताना काय गोष्टी बघता? म्हणजे मैदानाचं नियोजन करत असताना, जोड खुर्ची बघत असताना काय बघता तुम्ही? समजा आपल्या बैलाला हा बैल चालन का, अशा हिशोबामध्येच बैल टाकतो आम्ही. आता तुमचा बैल बाहेरचा आहे का आतला आहे, ते त्या गोष्टी बघताना आधी? आमचे बैल दोही बिन धूर चालते, दोही खांदी चालते आमचे बैल. आम्हाला समजा तुमचा बैल आवडला, तुम्ही म्हणले आम्हाला ह्या दोरी लागतोय, आम्ही कोणच्या बिन दोरी कोणचा टाकतो. कुठल्या बाजू? हा, बाजू. म्हणजे कुठल्या खांदी असला तर तुम्हाला काय अडचण नाही? काय अडचण नाही. सगळी बैल दोन्ही खांदी? हा, दोही खांदी चालते. म्हणजे तुमच्या भाषेत 2 दोरी? हा, दोही दोरी. पब्लिकला बिन, आतून बिन, बाहेरून बिन, काय अडचण नाही. कुठून
बी असलं तरी चालतंय. आणि मग त्यानुसार तुम्ही ते नियोजन करता. हा. आता मला सांगा, ज्यावेळेस तिकडे तुम्ही सेकंदातही पळताय, तिकडे 3 फेऱ्यातही पळताय, 3 फेऱ्याचे हा. काय काय, हा. आणि इकडच्या फक्त 3 फेऱ्यात ज्यावेळेस तुम्ही येता, हा. तर त्यावेळेस ते तुमच्या बैलांचं स्पीड मॅच कसं होतं इकडं आणि तिकडं? तर आमच्या बैला तिकडच्या म्हणजे सेकंड काट्यावरले बैलाचं आणि ह्या बैला जरा आम्हाला अलग नियोजन वाटतंय. म्हणजे आमची गाडी जुटून चालली ना तर अंतर देती, हा. असं राहते ती. तो अंदाज कसा येतो तुम्हाला की तिकडे किती सेकंदात आपली गाडी बसली आणि मग इथं 3 फेऱ्यात आपली गाडी कशी पळत, हा अंदाज कसा येतो? तितकंच अंतर राहतंय ती. जी हे तुमचं अंतर जे आहे ना, आमचं बिन तितकं अंतर राहतंय ती. बरं, हा. त्यानुसार तुम्हाला तो अंदाज येतो. हा. बाया तुमचा परिचय? माझा परिचय, मी गणेश कुटे, राहणार इसवंत, तालुका जिल्हा जालना. रुदाबाबा म्हणले की तुम्ही ड्रायव्हर आहे. हा हा? हा किती वर्षापासून आहे? झाले माझं जरी ड्रायव्हर मी आता झालो आहे 2-2.5 वर्ष झाले असतील. बरं पण बरं. त्याच्या अगोदर मी माझा स्वतःचा बैल घेऊन ऋतुभाऊसोबत हिंडायचो. होय. हां, पहिलं काही नाद वगैरे नव्हता आपल्याला, पण असंच ऋतुभाऊसोबत जायचो, बघायला मजा यायची, बरं, ठीक आहे. आवड राहायची. तिकडे तुमचे गुलाल असतील, हां, पण इकडे 3 फेऱ्यात पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या कुठल्या मैदानात तुम्ही गुलाल केलाय? भरपूर ठिकाणी गुलाल केलं आहे. आंबडला, हां. आमच्या इकडे भरपूर ते बीड भागात. आणि ह्या भागात? ह्या भागात नाही आलो, ह्या भागात आलो ना का मी म्हणजे ऋतुभाऊलाच बसत असतो सहसा गाडी आणायला. बरं बरं. मी बैलाची सुट्टी करायचं, म्हणजे सुट्टी सगळं. पाहिजे. हां, सुट्टी फार महत्त्वाची. हाकलणं तर आहे पण सुट्टी पण फार महत्त्वाची. कारण काय होतं, तिळभर हुकलं की इरबळ हुकतं. हां हां हां, म्हणजे मुद्द्याचा पॉईंट आहे. बरोबर. हां म्हणजे हे तुम्ही अनुभवाचे बोलता. हां, तिळभर हुकलं की इरबळ हुकतंय. हां हां. सगळं नियोजन करावं लागतं. हा, काय नाव? सागर. 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 आता सागर बी आलाय ट्रेनिंग, हो. काल केला त्याने गुलाल. हो. हां, म्हणजे असे रोजोबाव नवीन नवीन ड्रायव्हर घडवते म्हणाले. हां, काय अडचण नाही, तसं म्हणलं गेलं. होय. हो. तुमचे शेजारी पोरगाव राहिलं, त्याचं काय नाव? काय नाव आहे नाव? बाबासाहेब हिवाळे. बर बाबासाहेब वृद्ध हिवाळे. बर. म्हणजे भाऊचा पोरगा आहे तो? हो. मालकच आहे ना? छोटा मालक. हां. आज कस काय इकडे आला? सुट्टी लागली का नाही अजून? लागली. होय. बरं बरं, सुट्टी होती म्हणून आपला आला. नाद असतोय पोरांचा. तू काय करतो मैदानात? काम काय असतं तुझ्याकडं? पुढं धरायची बैल. बैल दाराचे पुढं. पुढं बैल धरायचे. म्हणजे पाणी वगैरे, चारा, त्यांचं लक्ष, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणं वगैरे सगळं तोच सांभाळतो. म्हणजे आम्हाला काही करायचीच गरज नाही, आम्ही कुठे बाहेर गेलो बी तरी काय अडचण नाही, सगळं तो सांभाळून घेतो. बरं, आता तुम्ही म्हटला तर त्याच्याबरोबर आता बरं झालं, मला तुम्हाला विचारू द्या. हां हां खाली आता तुम्ही म्हणला सुट्टी, हां. आता तुम्ही तुमच्यातला काय चालक बी असतात, सुट्टी मेकर बी असतात हो हो, बरोबर. सगळं साईडला. तर त्याचबरोबर आता हा छोटा काय कधीतरी होतो, पण पुढे ज्यावेळेस बैल धरतात ना, हां हां त्यावेळेस तुमच्याकडचाच माणूस असतो का इकडचा? म्हणजे ती एक जोखमीची बाजू असते की हो. पुढं आल्यानंतर गाडी थांबवणे, बैलांना धरणे. संदेश जाधव इथं तर संदेश जाधव राहतो. आपल्या भागात आले ना तर हा संदेश पुढंच राहतो, बैल पकडाय. होय का? पुढंच. तो संदेश असतो हा, काय? तो बैल खाली आले की तो पुढे येऊन थांबतो. कारण आमचा एकच माणूस असतो हक्काचा वर. आम्ही म्हणलं की बा संदेश आहे वरती, बाकी कोणी नसलं तरी चालतंय. बाकी सगळी खाली आहेत. हा, संदेश एकटाच वर. आणि मग तो वरनं सांगणार, आम्ही गेलं की सांगणार की आयला शिव बैल कमी पळाला, जास्त झालाय, असं झालं. तो अगोदर सांगणार आपल्याला असं असं झालंय. त्याचं निरीक्षण सगळं. हा, निरीक्षण असतं बरं. वर. आता जसं संदेश असतोय, टीम मेंबर बरेच आहेत, त्याचबरोबर आता मला भाऊंनी खास बोलावलं की बाबा ह्या बैलांची मुलाखत घ्यायची. तर भाऊ म्हणजे ह्या टीमचा भाग आहेत का? आहेत. भाऊ ह्या टीमचा भाग आहे. तुमच्या भागात हां, मग आम्ही सांगितलं ना की आम्ही मैदानावर असलो ना आम्हाला दुसरे लोक लागतच नाहीत. आम्ही भाऊ, आम्ही सगळे मामा, आम्ही सगळे एवढेच असतो फक्त. बाकी कोणी नसलं तरी चालतंय, कोणी नसलं तरी चालतंय, एवढेच आम्ही. आणि ऋतुभाऊ मी आता जराशी तुमच्याकडे येतोय. तुम्ही त्यावेळेस त्या भागात ह्या भागात येत आहे आता, म्हणजे उदाहरणार्थ जळगाव सुट्टी येतात. हां, आता चौधर भाऊंचं लक्ष राहतंय, पांढराशेठचं लक्ष आहे, संदेश आहे. हा. आणि का अजून इकडची टीम असते? इकडचे ते महेर सनस ते ते राहते. सनदची सगळी स्वप्न सनस, उदयदाजी कदम, हे सगळे म्हणजे टीमच राहते आमची. हा. म्हणजे आम्हाला जरी सुट्टी मेकर नसला तर उदयदाजी तर येतच. एक अजय बंडलकर म्हणून एक पाहुण्याचाच मुलगा आहे आमचा, कोराळ्याचा, तो एक असतो. आणि आपण कोणाला जरी चालता म्हणलं नाही आमचा एवढा बैल सोडा, हा. तरी कोणी येऊन सोडतं बैल. हां,
तर त्या ऋतू तुम्हाला मला विचारायचं ज्यावेळेस इकडे येत आहे तुम्ही तर इकडचं वातावरण तुमच्या बैलांना किती दिवसात सूट होते? इकडं आल्यावर आम्हाला काहीच वाटलं नाही. आत्ता लोक समजा तिकडून आलो आम्ही आणि आमचे बैल बिमार पडले असं आत्ता लोक झालंच नाही आम्हाला, नाही झालं आता. काहीच नाही झालं. म्हणजे लगेच सूट होतं लगेच सुट. बरं. आता इथं तुम्ही ह्या गोट्यावरती समजा आता 1.5 वर्ष झाले, हा. तर मला आता इथला अनुभव सांगा, इथलं सेट आणि ही सगळी मंडळी कसं आहे? ईद चांगले आहेत, म्हणजे आम्हाला घरच्या वाणीच आहे म्हणून आम्ही ईद महिना हक्कानी ईद येऊन राहतो. महिना आम्ही राहतो. मी ईद हा मला फोन आला तर लगेच मी ईदच मला तिथं बारामतीला गाडीला मला बसनं येऊस तर गाडी तिथं हजर राहते. पांडुभाऊ आणि संदेश आहे. बरं आणि- बैलं समजा मागं पडवते. हा आणि ईदून सकाळ 7ला गाडी झालं ना गाडी जालना, तर त्याला 6 वाजता ते बी इथून मला कवा बी नेऊन सोडते तिथं बारामती stand वर. बारामतीला. आता तुम्ही बोलता आठवलं मला आता कुठल्या तर माझ्या ते लक्षात येईना, पण खास ड्रायव्हर पाहिजे म्हणून तुम्हाला आदल्या दिवशी तिथून आणलं बघा. हा कुठल्या मैदानाला? त्या इथंच वरच होतं. ते ह्याला चौदरवाडीच्या मैदान चौदरवाडीच्या का बांधाऱ्यालाच हे झालं. बरोबर ना? हा ही गाडी सगळी आली होती आणि तुम्ही पाठीमागं होता. हा. आणि त्यावेळेस गुलाल झाला का मग? चौदरवाडीला चालता गुलाल. आहे ना? हा म्हणजे काय होतं की ज्या वेळेच्या नियोजनातला माणूस पेक्षा असला तिथं तो सगळा अंदाज सापडतो. अंदाज हा जसं आता हा सागर ना, हो सागर तिकडे फेऱ्याला गाडी चालवतो तर तुम्ही काल त्याला गाडी इथे दिली, तर हा. त्यांनी गुलाल करून दिला. हा म्हणजे हा बैलांचा त्याला अंदाज आलेला होता. म्हणजे 2 गुलाल केले त्यांनी. बर सागरनी 2 गुलाल केले. आमच्या इकडं टॉपच्या गाड्या फायनलला होत्या त्या. काहीचं म्हणणं आलं आधीच डीजे गिजे लावायच्या तयारीमध्ये होते ते, पण तिथं आम्ही एक केला तिथं. बर बर हा बरं. आता तुम्ही तिकडे एक करताय, बरोबर आहे. कधी रायफल लक्ष असेल, कधी मल्हार लक्ष आहे. हा. हा? तुम्ही अजून जोडी फोडून कुठली असते, हा. बरोबर आहे. तर आता ही तुम्ही एक आदत आणि 2 ओपनचे बैल आले. हा मग आता इकडे तुम्ही 1-2-4 मैदान खेळायचं नियोजनातून आला, हा बरोबर ना? हा तर आता पुढच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे म्हणजे तुम्ही? हा केलंय. केलेलं आहे. आता आम्हाला हे लक्ष आणि मल्हारची गाडी गाडी म्हणजे हाणायची. ही फोडायचीच नाही. बरं. हा ही गाडी पळताना दिसेल. हा हा. 2-4 मैदान तरी हीच गाडी आता हीच पाहिजे गाडी चालणार. चालणार. 2-4 मैदान. हा आता मल्हार बरोबर आणि लक्ष कुठल्या खांदी तुम्ही डावी डावी खांदी. डावी. हा मल्हार बरोबर उजील नाही झोपत. नाही. डावीनं. डावीनं. त्याचा मेन खांदा डावा आहे. डावा हा बरं बरं बरं. आणि गाडी जुटून पळते. हा बरोबर. आता येणारे जे आता काय यात्रा पिरियड आहेत, आता मैदान दररोज आहेत, हा. बरोबर आहे. तर त्या येणाऱ्या सगळ्या मैदानासाठी तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. पण त्यातून खास हा छोटा लक्ष आहे ना, हा एक तुमच्या टीमचं भवितव्य आहे. आणि त्याचं भवितव्य मला मोठं दिसतंय. हा. का तर म्हणजे त्याचं मी बघितलं, त्यात तुमचं व्हिडिओ पळ हा आणि मूर्ती लहान आहे हा पण कीर्तिमान आहे, हा. सागरने सांगितलं. तर विशेष करून सगळ्या टीमला शुभेच्छा असतील, त्याचबरोबर लक्षाला शुभेच्छा असतील. आणि लक्ष निश्चित इकडं वेगवेगळ्या बैलाबरोबर पळताना दिसेल. दिसेल. पण त्याचबरोबर मला आता दुसरं सांगा की जर तुमच्या बैलांना मागण्या आल्या तर असं देण्याचा विचार असतो का तुमचा? म्हणजे आलं आमच्या बजेटमध्ये तर काय हे नसतंय. हां. आमच्या हिशोबात बसलं तर आम्ही देऊन बिन जातो. घेऊन बी जातो. हा आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे आता सगळ्याला माहिती झाली की वा जे तिकडले बैल येणार आहेत हे बैल टॉपचीच राहतात आणि विकण्यासाठी येतात म्हणून. आता हा बैल काल पळाला तर मला 2 जणांचा फोन आला की बैल द्यायचा आहे का, बरं द्यायचा आहे का. मी म्हणलं आताच घेतलेलं नाही नाही. आपल्याकडे तसे अजून 3-4 बैल टॉपचे बैल आहेत. बरं. हां म्हणजे जालन्याचे आहेत ना, जे आपले नेहमी येणारे लोक आहेत आपले. आमचा एक पार्टनर म्हणून एक टॉपचा बैल आहे, तो कंटिन्यू गुलाला राहणारा बैल, फक्त आजारी म्हणून हे नाही. परत एक नामांकित सायराना हॉटेल म्हणून आहे, किनगाववाडी करायची. तर त्यांचा बी रॉकी म्हणून चांगला ते अक्षय मोरे दिगंचीला दिलेला आहे. तो बी रॉकी, अजून एक रॉकी त्यांच्याकडे, तो बी चांगला टॉपला पळतोय. एक खंड्या म्हणून एक टॉपला पळतोय, गणेश दसपती पैलवान आहे त्यांचा खंड्या. म्हणजे असे नामांकित बैल अजून आहेत, ते येणार आहेत. आता सीझनला आहे ना ते बैल येणार, ते बैल धुमाकूळ इकडे घालणार.
हे फक्त आता कसं झालं की मल्हार सुरुवातीला येऊनच मल्हारने धुमाकूळ चालू केला असं झालंय. पहिलंच मैदान बोला. आता रुद्रशेठ मला सांगा, हा रायफल अगोदर इकडे आला होता का? हा आला होता कधी? ते पंधाऱ्याच्या मैदानाला. कोण होता त्याच्याबरोबर? ते रायबा. जामखेड. रायबा तिकडे तुमच्या तिकडचा? हा जामखेडचा होता रायबा. होय. हा मग ती गाडी परत आता पळताना दिसली नाही परत. दिसणार आहे आता ते गाडीच दिसणार आहे. पाहणार आहे. कालच पाहणार होती पण ते थोडं ते रायबा थोडा आजारी होता. हा. त्याचं आता उद्याचं नियोजन झालेलं आहे 22चं. पण बरं. पुढचे एक मैदान पाहणार आहे ती गाडी. आता कोणाकडे आहे रायबा? रमेश बनकर. हा म्हणजे संदीप काका हरपळे, रमेश बनकर. हा त्यांच्याकडे रायबा. बरं. त्यांनी घेतला संदीप काकांनी. हा बरं. म्हणजे आमचं इकडं कॉन्टॅक्ट झालंय पण ते हा. की गाडी त्याच मैदानात हाणायची होती. बरं. पण आता ते बघू पुढच्या एक मैदानात. उद्याचं तर काय नियोजन त्यांचं झालेलं आहे रायबाच. पण त्या नंतरच्या मैदानात गाडी पळली रायफल आणि रायबा. निश्चितच तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा असतील. रायफल, मल्हार, लक्ष्या आणि सगळी तुमची टीम नेहमी गुलालात राहू ही शुभेच्छा असतील. काल आपलं मराठी नवीन वर्ष चालू झाले आणि ह्या नवीन वर्षात तुम्ही लगेच गुलाल घेतला आणि ह्याच गुलालाचं सातत्य सतत राहू ही एक आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नाही